यावर्षी बऱ्याच शेतमालाला कवडी मोल भाव हा मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन, कापूस या पिकांचे भाव हे दबावात आहे। कुठे निर्यात बंदीमुळे, कुठे उत्पादनात घट आणि कुठे वाढती मागणी पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्ण बिघडले। अगदी कमी भाव हा शेतमालाला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे। अशा वेळेला सरकार शेतकऱ्यांना एक प्रकारची गॅरंटी देत असतं, ज्या गॅरंटीला MSP किंवा हमी भाव असेही म्हटले जाते। आता हमी भाव तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहित आहेच, पण हमी भाव म्हणजे काय, हमी भाव कसा ठरवला जातो, हमी भाव कोण ठरवतं आणि हमी भाव नेमका कोणकोणत्या पिकाला मिळतो, खरंच हमी भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळतो का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा, ॲग्रिकोला चॅनल मध्ये तुमचं स्वागत। आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांच्या बाजारभावांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो। खात्री आहे की तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडला असेल। तर आता गरज आहे आम्हाला तुमच्या पाठिंब्याची, तर चॅनल आता सबस्क्राइब करा। वळूयात मूळ विषयाकडे। MSP याला इंग्रजीत मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हटलं जातं, तर यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमी भाव असं म्हणतात। हमी भाव म्हणजे काय, तर ही एक प्रणाली आहे। या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्याची हमी देत असतं, म्हणजे एक प्रकारची गॅरंटी सरकार देत असतं। या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत, यालाच सरकारने शेतमालाला दिलेली MSP किंवा हमी भाव असं देखील आपण म्हणू शकतो। हमी भाव प्रणालीच्या माध्यमातून सरकार ज्या शेतमालाची खरेदी करतो त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, शेंगदाणा, मूग, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश आहे। या शेतमालाची हमी भाव खरेदीचे दर सरकार जाहीर करतं आणि मग सरकारी खरेदी केंद्रावर या शेतमालाची खरेदी केली जाते। याचा फायदा असा होतो की बाजारामध्ये शेतमालाच्या किमतीत घसरण जरी झाली तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमी भावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतात। हमी भाव कोण ठरवतं? आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हमी भाव ठरवण्याचा अधिकार नेमकं कोणाला आहे, तर तेही सांगते। भारत सरकारचं कृषी मंत्रालय हमी भाव ठरवतं, पण कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस CACPच्या आकडेवारीनुसार हा हमी भाव सरकार ठरवते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा सोयाबीनला महाराष्ट्रात जो हमी भाव आहे तोच इतर राज्यात काय, तर संपूर्ण देशभरात एकसारखाच असतो। म्हणजेच एका शेतमालाचा दर हा देशातील सर्व राज्यात एक समानच असतो। हमी भाव ठरताना कामगार, त्यांची मजुरी, यंत्राद्वारे केलेल्या कामांची मजुरी, बियाणे, खते, सिंचन शुल्क, सेंद्रिय खते, शेतीची अवजारे, कौटुंबिक मजुरी, एकंदरीत शेतीसाठी जो काही किरकोळ खर्च लागतो या सर्व गोष्टींचा विचार करून हमी भाव ठरतो आणि त्यात वाढ होते। पण हा शेतमालाचा हमी भाव नेमका कसा ठरतो, हाही प्रश्न तुम्हाला असेलच। 2018 मध्ये उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या 50% नफा हेच हमी भाव दिलं जाईल अशी घोषणा सरकारने केली होती। म्हणजेच 1000 रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर 1500 रुपये हमी भाव सरकार देणार असा याचा अर्थ होतो। उत्पादन खर्च ठरवण्याचे सरकारचे वेगवेगळे निकष आहेत, ते काय आहेत, तर उत्पादन खर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने 3 सूत्र निश्चित केली आहेत, त्यानुसार हमी भाव हा ठरत असतो। उत्पादन खर्च ठरवण्याचे 3 सूत्र। सूत्र पहिलं A2 हे उत्पादन खर्च ठरवण्याचे पहिले सूत्र। या सूत्रानुसार बियाणे, खत, रासायनिक, औषध, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो, म्हणजे या गोष्टींचा खर्च गृहीत धरला जातो। दुसरे सूत्र म्हणजे A2 अधिक FL। FL म्हणजेच फॅमिली लेबर। या सूत्रात शेतकरी आणि त्यांच्या घरातील व्यक्तींच्या कामाचे मूल्य मोजले जाते, म्हणजे घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांच्या कामाचाही हमी भाव ठरवताना विचार केला जातो। तिसरे सूत्र दिवंगत कृषी तज्ञ MS स्वामीनाथन यांनी हमी भाव देताना व्यापक अर्थाने उत्पादन खर्च गृहीत धरण्याची शिफारस केली होती। त्यांनी A2 FL या 2 सूत्रांच्या समावेशासह हे तिसरे सूत्र मांडले होते। हमी भाव देण्यासाठी तिसऱ्या म्हणजेच व्यापक C2 या सूत्रानुसार बियाणे, खते, रासायनिक, औषध, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंब यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचे भाडे निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला जातो। उत्पादन खर्च ठरवताना C2 चा आधार घेतला तर कृषी उत्पादनाला अधिक भाव हा मिळतो। म्हणजेच हमी भाव ठरवताना हा सर्व खर्च उत्पादन खर्च म्हणून धरावा आणि त्यात 50% भर घालून उत्पादन खर्च मिळावा अशी शिफारस त्यांनी केली होती। सरकारही स्वामीनाथन यांच्या शिफारसीनुसार हमी भाव दिल्याचे सांगत आहे। हमी भाव ठरवताना C2 या तिसऱ्या सूत्राचा आधार घेतला तर कृषी उत्पादनाला अधिक भाव हा मिळत असतो। आता हे झालं हमी भावाचं, पण खरंच तिसऱ्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव मिळतो का, तेही सांगते। त्यामुळे सांगायला जरी उत्पादन खर्च अधिक 50% नफा असं असलं तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मालाला सरकार उत्पादन खर्च हे कमी दाखवतं आणि त्यामुळे खरंच हमी भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळतो का,
तर नाहीच. त्यासोबत असेही बरेच पिकं आहेत सध्या त्यांना बाजार समितीत हमी भावापेक्षाही सध्या कमी दर हा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले. बाकी हमी भावासंदर्भात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही तुम्हाला काही अपेक्षित असेल तर तेही सजेशन नक्कीच द्या. धन्यवाद.